नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंबेजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे अक्षय भैया मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकिशोर पापा मोदी यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे चिन्ह स्पष्टपणे दिसू लागले असून दोघांनीही मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे। अंबेजोगाई नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालेले असून शहरात मुस्लिम मतदारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्यात जरी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना एकनाथराव शिंदे गट यांची युती असताना आणि अंबेजोगाई शहरात या सर्व पक्षाचे वर्चस्व असतानाही दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीचा घटक पक्षातील शिवसेना उद्धव ठाकरे गट, अखिल भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट यांची परिस्थिती शहरात काही भक्कम नसल्याने नगर परिषदेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होण्याची सुतराम शक्यता दिसून येत नाही। आज तरी अंबेजोगाई शहरातून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सौ नमिताताई मुंदडा यांचे यजमान अक्षय भैया मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकिशोर पापा मोदी हे दोन मातब्बर एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवण्याचे स्पष्टपणे संकेत दिसू लागलेले आहेत। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षय भैया मुंदडा यांनी नुकतेच योगेश्वरी देवस्थान मंदिर परिसरात उद्यानाच्या सुशोभीकरणाचे औचित्य साधून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला असून अक्षय मुंदडा यांच्यासह राजकिशोर पापा मोदी यांनीही प्रत्येक प्रभागात जाऊन मोर्चे बांधणी सुरुवात केलेली आहे। दोघांनीही शहरात बहुसंख्येने असलेल्या दलित व मुस्लिम समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी आजपासूनच भेटीगाठी बैठका यावर जोर दिल्याचे दिसून येत आहे। निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी भाजपाचे दिवंगत कार्यकर्ते स्वर्गीय सुनील काका लोमटे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती शोभाताई लोमटे उर्फ काकी याही भाजपाकडे आपल्यासाठी उमेदवारी मागणार असल्याचे वृत्त असून वर्तमान काळात कोणत्याही निवडणुका या अर्थकारणाशिवाय लढणे शक्य नाही हे लक्षात आल्याने शहरातील खुल्या प्रवर्गातील इच्छुक असलेल्या बबन भैया लोमटे यांच्यासारख्या काही मातब्बर उमेदवारांनीही आर्थिक गणिताची जुळवाजुळव करून उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह करू, मात्र पक्ष व पक्षाच्या नेत्यांनीही आर्थिक बाजू समोर ठेवून उमेदवारी दिल्यास आम्ही त्यात कमी पडू हे गृहीत धरून आज तरी अप्रत्यक्षरित्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे दिसून येत आहे। याशिवाय निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असेफ बाबा खतीब यांनी स्वतःहून आपली उमेदवारी जाहीर केलेली असून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सदैव रस्त्यावर उतरणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अंबेजोगाई येथील धडाडीचे नेते कॉम्रेड बब्रुवान पोटभरे यांचाही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मानस दिसून येत आहे। अंबाजोगाई शहरातील मुस्लिम मतदारावर प्रभाव असणाऱ्या एमआयएम पक्षाच्या वतीनेही नगराध्यक्षपदाचा पत्ता ओपन केलेला नसून एमआयएमचे बीड जिल्हा प्रवक्ते रमीज शेख यांनी वेळ आल्यावर पत्ता ओपन करण्याची भूमिका घेतली आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे यांनीही आमचा उमेदवार गुलदस्त्यात असल्याचे सांगितले असले तरी ॲडव्होकेट सतीश काळम यांचा वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा मानस असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे। याशिवाय गजानन मुडेगावकर, आरेफ सिद्दीकी ही मंडळी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक दिसून येत असून या निवडणुकीत कटशहकटाचे राजकारण करण्यासाठी बहुसंख्येने मुस्लिम चेहरेही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। झुंजार न्यूजसाठी मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई।